UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीने माफी मागितली तेव्हा एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंनाच 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं। दंगली व्हाव्यात असा महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वी देखील प्रयत्न। येत्या काळामध्ये महाविकास आघाडीला जनता नक्की जोडे मारेल। उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। कोविडमध्ये घरी बसलेले आता चालू लागले। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, तर निवडणुकीमध्ये जनता त्यांना रस्त्यावर आणणार, शिंदेंचा निशाणा। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान, शरद पवारांचा हल्लाबोल। शिवरायांबद्दल नेहरूंनी केलेल्या लिखाणावर ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? महाविकास आघाडीच्या जोरे मारो आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना सवाल। आपल्या लिखाणावर नेहरूंनी काय पत्र लिहिलं होतं ते इतिहास माहिती नसलेल्या फडणवीसांना पाठवणार, पटोलेंचं प्रत्युत्तर। इतिहास काढल्यास भाजपची कोंडी होण्याचाही पलटवार। फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, सर्वांचे सूत्रधार फडणवीसच। उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही, संजय राऊतांचा निशाणा। विकास कामांऐवजी काही जण फक्त राजकारण करतात, महाविकास आघाडीच्या आंदोलनावरून अजित पवारांचा निशाणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकारविरोधात राज्यभर जोडे मारो आंदोलन। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचं देखील आंदोलनानेच प्रत्युत्तर। राज्याच्या विविध भागामध्ये सकाळपासूनच भाजपचे आंदोलन। आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे गजकरणं। भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका। सत्ताधारी आंदोलन करतात हे हास्यास्पद। भाजपच्या खेटर मारो आंदोलनावर सुप्रिया सुळेंची टीका, तर आंदोलन करताना भाजपला लाज वाटायला हवी, अनिल देशमुखांचा हल्लाबोल। स्वतःला जोडे मारून घ्या, ते तुमच्या पापाचं फळ आहे। महाविकास आघाडीचे लोक नाटके असून स्वतःचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांना देखील वेठीस धरतात, संजय शिरसाट यांचा निशाणा। शरद पवार मोर्चामध्ये अनवाणी सहभागी। हुतात्मा चौकामध्ये अभिवादन करताना पवारांच्या दोन्ही पायाला पट्टी। पवारांचा जोडे मारो आंदोलनातला व्हिडिओ व्हायरल। रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता। भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हाती घेऊ, रामराजेंचा इशारा। समरजित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवक पवार गटात जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। 3 सप्टेंबरला कागलमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। 10 सप्टेंबरपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल। जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय। मित्रपक्षांना देखील जागा देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उद्या बारामतीत दाखल होणार। अजित पवारांच्या सभेच्या ठिकाणाची पार्थ पवार यांच्याकडून पाहणी। पदाधिकाऱ्यांना पार्थ पवार यांच्या सूचना। मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा। नांदेड, हिंगोली, बीडसह परभणीच्या अनेक भागात पूर। अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलं। मराठवाड्यातील काही ठिकाणी वाहतूक ठप्प। विदर्भात वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। वाशिममध्ये लेंडी नदीला पूर, तर शेतीचं देखील मोठं नुकसान। यवतमाळच्या पुसदमध्ये काही घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। घरामध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात यश। वासवीनगर वसाहतीमधील रस्त्याला देखील नदीचं स्वरूप। अमरावतीमध्ये आज राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचं आयोजन। अभिनेता चंकी पांडे आणि तुषार कपूरसोबत नवनीत राणांनी ठेका धरला। जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा। मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीत दाखल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्याचं पोलिसांचं आवाहन। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 39 रुपयांची वाढ। 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1644 रुपयांना। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।